कॅबेज आपल्याला अशी लांब लांब कट करून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे. अशा नेटच्या टोपलीत आपल्याला हे ठेवायची आहे, म्हणजे यामधलं पाणी पूर्णपणे खाली निघून येईल. आता इथे उभा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर एक टोमॅटो, लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला लागणार आहे. मोहरी घालायची आहे. त्यानंतर जिरे. मोहरी तडतडली की घालायचे आहे हळद, लाल तिखट. हळद आणि लाल तिखट आधी घातल्यामुळे भाजीचा फ्लेवर खूपच छान येतो. कांदा घालायचा आहे, हिरवी मिरची, लसूण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो घालायचा आहे. घालायची आहे कॅबेज. तुम्ही बघितलं असेल आपण सर्व एकदमच टाकलेलं आहे, पण या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवाल तर ती खूपच छान बनते. सर्व मिक्स करायचं आहे. घालायचं आहे मलाई मॅजिक थोडा आपण घालणार आहे. मंद आचेवर आपल्याला ही भाजी छान होऊ द्यायची आहे. भाजी बघा किती मस्त दिसत आहे. ही भाजी आपल्याला जराही करपू द्यायची नाहीये. आता घालायची आहे खूप सारी कोथिंबीर. काय मग झाली ना आपली मस्त अशी खमंग भाजी तयार. ही तुम्ही मुलांना किंवा तुमच्या मिस्टरांना टिफिनला सुद्धा देऊ शकता. मला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.